तोच मारायला आला पहिले. मग मी काय बघत राहू का ए बाबा मार रे मला. कसा मारला सांग थोडा. मारला कसा मारला सांग मला. काय नाही पहिले असं म्हणजे पाटणे बिटणे फटके मारले, डोके विकत मारला. नंतर मग तो असं म्हणजे जास्तच रागा झाला. असं मला धक्का बिक्का द्यायला लागला. मी असं धक्का दिला तर खालीच मातीवर दिलं. नंतर मग घातली पाटणा लात एक आणि परत आणला त्याला वडत वडत आणि परत मारला. मग टापल्यात उठली तोडल्या. मग ते पोरं बोलत होते डेंजर आहे डेंजर आहे, मारामारी झाली काय यालाच घ्यायचं. मी बोललो बास बाबा एकदा झाले तेवढीच बास, परत मी काहीच करणार नाही. हा तर स्टोरी अशी आली की अरे नंतर काय झालं. हा मला चुकी जी सगळ्या विषय काय भांडणार तुझी भांडण आली काय. हो मारा काय अरे तुझी भांडण आली का मारामारी कोणासोबत. म्हणजे तू मोठा भाई आहेस काय. अरे भाई नाही चुकी त्याची जो. अरे एवढंच नाही ना बोलते की अरे त्या आसवीला बोलते तो श्लोक की आसवी रे ती त्या आपल्या गावातलं तर कोण आहे काय बोल पुढे बोल. हा तर तिला बोलते की कोणाचा भाऊ तो बोललेला सानी मला माहिती कोण. तू बोल नाव. आसवी तरी माहितीये. तू नाव घे त्याचं काम कर नाही बोल ना पुढे स्टोरी सांग. ते त्या आसवीला तो बोलतोय की मीच त्यांना म्हणजे मी आणि स्वराजनी त्यांना सांगून ठेवलेलं की मी आणि स्वराज आम्ही दोघं भाई होत आमच्या नादी लागू नका असं काय. नाही रे आजी तसं काय नाही रे. अरे म्हणजे आमचं मन नव्हतं रे माझं शरदचं जायचं तर क्लासला बघ मारला नाही. बघ नाही मारला घरी. अरे तसं नाही रे मी घरीच थांबणार आहे. तर मी मम्मीला बोलणार होतो मी नाही जाईत, पण मम्मी आधीच भडकलेली वाटत होती. मम्मी नाही बोललो. मम्मी सरेशला बोललो जाऊ क्लासला. तर मग आम्ही आलो. हा तर क्लासला यायच्या आधी कॅश लेट येते ना जरा. तर हा ते तिला काय बोलला असं माहितीये का की म्हणजे तिने फक्त एवढंच विचारलं वेदन दादा आला का क्लासला, कारण तो बोललेला की आम्ही आलो तर तुम्ही या नाही तर नका येऊ. तर हा काय बोलला माहितीये का की तो काही तुझं बॉयफ्रेंड आहे का एवढी चौकशी करायला. मग मी त्याला हो मग मी बोललो की हे काय रे तू असं बोलते एवढा मोठा आलास काय असं असला फालतूगिरी बोलायला. तर तो बोलते सॉरी मी परत असं बोलणार नाही. मी बोललो त्याला ताईला नाव सांगू आहे. तर तो बोलते नको ना रे वेदन दादा प्लीज. तर मग मी काय नाही बोललो. मग 1 का 2 वर्षांनी छोटा आहे माझ्या. तर मग तो बोलते की सॉरी ना वेदन दादा प्लीज मी नाही परत असं बोलणार. तर मग मी पण नाही सांगितलं मग ताईला. तर नंतर हे त्याचे मित्र आहेत ना ते अंश वगैरे म्हणजे माझे पण मित्रच आहे. तर ते त्याला काहीतरी चिडवत होते वाटतं. तर मी असंच हसलो आपला की ते सगळे हसत होते म्हणून. मला विषयच माहितीच नव्हतं की काय झालंय. मी फक्त असंच हसलो थोडासा. तर हा लगेच बोलते की तू खाली भेट मला. हो मला बोलते खाली भेट तू. मग काय मग मी गेलो नंतर मग तो माझ्याशी भांडा बिंडायला लागला. मग जाऊन मारामारी जराशी मारला सला. हो कसा मारला तो मारायला तोच मारायला आला पहिले. मग मी काय बघत राहू का ए बाबा मार रे मला. कसा मारला सांग थोडा. मारला कसा मारला सांग मला. काय नाही पहिले असं म्हणजे पाटणे बिटणे फटके मारले, डोके विकत मारला. नंतर मग तो असं म्हणजे जास्तच रागा झाला. असं मला धक्का बिक्का द्यायला लागला. मी असं धक्का दिला तर खालीच मातीवर दिलं. नंतर मग उठला आणि नंतर मग तो हा रोनक होता ना तो आला तेवढ्यात. मग त्याने व्हिडिओ काढले अशा. हा व्हिडिओ काढत होता आणि सॉंग टाकला का सांबाटाचा. हो सांबाटाचा सॉंग टाकला व्हिडिओ मध्ये वाटला म्हणजे तू भाई वाटला पाहिजे म्हणून. अरे मला माहित पण नाही. मी त्याला काय फक्त बोललो की ही सार्थक दादाला नाही तर रोहित दादाला पाठव म्हणजे मला बघायची हो व्हिडिओ कशी काढलेस तू. आणि मी कसं मला पण माहित नाही मी कसं मारत होते त्याला. मी नेलच नाही मार. तुझ्याकडे गन ठेवतोस ना किती तुझ्या तू कुठली गन तुझ्याकडे गन बी असते ती नेलीस ना मारायला. काय पण नाही टॉय गन त्या रिअल असतात काय रिअल गन माझ्याकडे. मग अजून पुढे काय आला. मग काय नाही मग मी त्याला बोललो की बाई तू काय म्हणजे मारामारी झाली. नंतर मग तो जाम रडोशी आला रे पक्का लाल झालेला. रोनो बोलते ए तो बास तो लाल
झालाय पक्का, त्याला घरी जाऊ दे. जाता जाता बोलते तुला बघतो उद्या. मग मी गेलो, घातली पाटणा लात एक आणि परत आणला त्याला वडत वडत आणि परत मारला. मग टापल्यात उठली मग ते पोरं बोलत होते डेंजर मारामारी झाली काय याला घ्यायचं बोलो. पास बाबा एकदा झाले तेवढी पास, परत मी काहीच करणार नाही. डॉन आहेस तू पण मोठा, नाही रे छोटा मोठा डॉन आहेस तू पण गावातला. अजिबात नाही. अरे असं काय आहे भांडण नाही तुला पुन्हा बाहेर अरे बेकार आहेस तू पण. झालं का नंतर मग शेवटला एंडिंगला बघा, एंडिंगला तो असं म्हणजे मला ढकलला. मग मी त्याला ढकलला, तुला मातीत लोलवलं बोललो. तो मातीत लावला, नंतर उठला असं 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 छाती फुगून आला. मी दिले सनकन पेटून परत चक्कर विक्कर करा यायची ऍक्टिंग करते रडते मारणार. नंतर झालं मग रोनक बोलते जाऊ दे पक्का मारलायस त्याला नको आता. मग झालं रोनकने व्हिडिओ पण बंद केली आणि मी पण घरी जायला लागलो. आणि हा भाई वीट उचलून मी कसं तुझ्यावरती यायचं अशी दगड घेऊन मला मारलाच का. वीट उचललेली बोले ए आडा झाला ए रोनक धरी याला म्हणतो झाला. नंतर मग रोनकने असा हात धरला, मी पण असा हात धरला. मग वीट टाकली खाली, त्याला बोललो आता झालाय ते बास जाग घरी. वीट उचलत मारायला याडाच आहे रे तो. भांडणाची बघ काढा होता मला. अरे मग तेच मी घरी जायचं तूच विचार. आता सार्थक दादा असताना बेकार कंटेंट भेटला असता याला. भेटला कंटेंट कसं काय भेटू दे. तू भारी आहेस मस्त ब्लॉग मध्ये टाकतो. हे ब्लॉग नको रे ब्लॉग का ब्लॉग काय टाकू. अरे त्याची मम्मी आलेली रात्री भांडायला माहितीये का. कधी आणि तू कधी ठेवलंच इथं पण माहितीच ना मला. कधी मम्मी आली भांडायला. तेच किडिंग काहीच मला वाटलेलंच, कारण हा नेहमी काय पण माझ्याकडनं उगलून घेत असतो. तेव्हा हा काय रेकॉर्डिंग करत असतो, नाहीतर व्हॉइस रेकॉर्डिंग तरी करत असतो. तरी भांडण झालते मग घरात. मग तुला व्हिडिओ पाठवता मी. मम्मी आलती मम्मी होती का. मम्मी आलेली. अरे तेच ते व्हायरल झाली ना ती इंस्टाग्राम वरती त्यांनी टाकली, व्हायरल झाली. तर मग त्याची मम्मी आलेली भांडायला. छोटा मोठा डॉन आहे आमच्या गावातला. आपण तुम्ही तरी ऐकू भांडणाची याची बेकार आहे बा. नाद नाही कसा त्यांचा भांडणात त्याला फोन लावायचा एक. त्याला फोन नंबर माहितीये का. मी देतो फोन नंबर, मला फोन लावा. नाही मी बोलतोय वेदांना भांडणं विषय सॉल्व देतात. भारी असतो पण मी सॉंग बिंग टाकतोस भारी एकदम. अरे रात्री भांडणाची व्हिडिओ काढतो आणि सॉंग टाकतो संभाटाचा पाठू मागून काय वाटायला पाहिजे म्हणून. रोनकने टाकलेला रे तो, मी नाही. माझ्याकडे थोडी व्हिडिओ होती, त्याच्याकडेच होती व्हिडिओ. तर काय तर आता आपण आलोय मडच्या इथे. देवळात मडचं देवस्थान माहिती असेल, गणपतीचं मंदिर. हे बघा इकडे व्हिडिओ काढून देत नाही, सो जास्त काढत नाही व्हिडिओ. खाली ठेवतो मोबाईल, सकाळी पकडतो. बघा काहीच मोबाईल ठेवतो, काढून देत नाही व्हिडिओ. आम्ही अजून आम्हाला आरती भेटली नेमकी मस्त. व्हिडिओ काढतो मी ओरडा लागा तिकडून भडची तो. व्हिडिओ काढतो पहिले पहिले मग ओरडा मला दोनदा ओरडला दोनदा आवाज. इकडून मस्त घेऊ. पाणी कमी आता फक्त मस्त. पहिले स्टार्टिंगला व्हिडिओ काढली तर मला व्हिडिओ काढूच ठेव. परत काढली, परत मी पकडला मला, मग थोडीशी काढली सोडून दिली. आपला हा मडचा मंदिर वरदविनायक ना. कुठं आहे. वरदविनायक इकडे आहे. इकडे सगळे हे तलाव पावसाळ्यात तिथपर्यंत येतो पाणी. एवढा येतो ना रे पावसाळ्यात. पडशील तू. अरे राहणार तुटेल. फोटो काढून द्यायला बाहेर असा ब्लॉगर लोकांना. ब्लॉग त्या बोलला होत तो बोलते फोटो काढू नको. त्या बोला होता फोटो नाही व्हिडिओ काढते. अरे मंदिर मग तेच उलट फोटोपेक्षा व्हिडिओ काढणं डेंजरस आहे. काय डेंजर काय सांग, काय लॉजिक काय सांग. अरे लॉजिक म्हणजे आता काय हे एवढे दान बिन लोक करतात जेमतेम
तो परत ओरडला तिकडून आला का आवाज अरे ओरडला मोबाईल बोलतोय तो बघ गाईज तुम्हाला आता एका माणसाला भेटतो तो आपल्यापासून 2-3 दिवस गायब होता 12 दिवस गायब होता शेवटी आज उगवलाय न्यू लुक घेऊन एकदम असा सेक्सीचा लुक केला नाही भारी एकदम एवढा भारी दिसत ना टाणटाणा रे इकडं बघ एवढा गेला असतोस जाऊ दिसत कारण त्या वाटेवर कारण एक बिचार आहे तुझी लाईफच आहे रे काय बोल चल टोपीसा पाहिजे तुला बघते लाईफ काय बोलतो अरे लाईफ म्हणजे रे दिस व्हॉट इज दिस यू लुक लाईक बिंगो तेडीमेड आहे stop only 1 month I अरे see you रिमूव हँड not I stopped 1 month I see you nice look with हात काढ रिमूव not coming on light on my हात काढ म्हणलं हे तर बघू दे तुझी मिशी एकदम भारी वाटते त्यांनी तो वाट लागली दाढी वाढायची वाट बघतोय दाढी वाढायची वाट बघतोय बिजी अरे हात काढ एकदम मारिल तुला टोपी आता गेली का टोपी थांब हात काढ नाही एकदा हात काढ थांब ना आलो बसला काहीच त्याच्या वाटत कारण जाऊ दे काका जे वारलेले याचे अचानक थोडा झाला सांगितलं परत फोन चेक करा एकदम बाबा त्यामुळे परत तुझे केस द्यायला लागले पत्रकार वाटतं असं पत्रकार पोपटला न्यूज रिपोर्टर तो असं ते असं येत वेगळाच तोंड दिसते तुझं आता अरे दाढी काढली ते जाऊ दे असू नको येतील बरं काय परत 2 महिने आम्हाला लागणार आहे हो आता काय आईच मागे केस काढले 2 महिने आधी एवढी नीट वाढली नाही केस आता शेवटी परत यायला लागली केस परत 2 महिने वाट बघ परत वाढतील जिम मध्ये आता चला काय जाऊ जिम मध्ये तुम्हाला काय जिम मध्ये दाखवत नाही आज एवढा संपत दररोज दाखवतात काय राहिलं दाखवायचं काय रोज तो बघ तो कंटाळा येतो दाखवत नाही एवढं नाही जातो जिमला आता जाम दिवसातून आला आपला भाऊ उगवला आहे चल जाऊ आता करू जिम ਟਾਈਮ ਲੱਗੂ ਮਿਟਣੇ ਨੂੰ ਸਾਨੂੰ ਥੱਲੇ ਸਿੱਟਣੇ ਨੂੰ 21 ਵਾਰੀ ਜ਼ੋਰ ਲਾ ਲੈ ਛੱਤੀਆਂ ਐਨ ਇੱਕੋ ਨਾਰ ਦਾ ਮੈਂ